बाहेर पाऊस फोटो काढा शेतकऱ्यांचा विषय कोण काढते फोटो आहे परत तिला नंतर एक सेल्फी काढला यावर सगळं मागून घ्या आज सगळे आले पाहिजे आज या ठिकाणी शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण जुन्नर तालुका यांच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं अनेक समस्यांबाबतचं निवेदन आज या ठिकाणी देण्यात येत आहे। आज या ठिकाणी उपस्थित मनसे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय मकरंदभाऊ पाटे असतील, जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ दौंडरे असतील व इतर आमचे सर्व पदाधिकारी आहेत। त्यामुळे शेतकरी संघटनेचे आहेत, जनहितचे आहेत, महिला आघाडी आहेत, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। की आपल्या तालुक्यामध्ये परिस्थिती पाहिली तर 5 धरणे आहेत, परंतु सध्या धरण उशाला कोरडं कशाला अशी परिस्थिती आहे। धरणामधला पाणीसाठा संपत चाललेला आहे। त्याचप्रमाणे आत्ताच आपण पाहिलं की शासनाने एक कर्जमाफी योजना जाहीर केली आहे, पण त्या कर्जमाफी योजनेमध्ये अशा जाचक अटी व शर्ती आहेत की जेणेकरून 70% शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार आहे। मग शासनाला की कर्जमाफी द्यायची कोणाला? फक्त जाहिरात करण्यासाठी करायचं आहे की खरोखर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे द्यायचे? तर आम्हाला असं वाटतं जाहिरात करण्यासाठी चाललेला सगळा प्रोटोकॉल आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी मान्य तहसीलदार हे शासनाचे प्रतिनिधी आहेत, तालुकीय प्रशासनाचे प्रमुख आहेत, म्हणून शासनाच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन देत आहे की ह्या जाचक अटी व शर्ती काढून सर्वसामान्य शेतकऱ्याला म्हणजे सर्व शेतकऱ्यांना न्याय भेटेल, सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटेल अशा प्रकारच्या अटी व शर्ती टाकाव्यात, सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं आहे की मागील अनेक दिवसापासून जे शेतकरी नवीन मोटार घेतील, नवीन विहिरीचं काम केलं असेल, बोरवेल घेतले असेल, त्यांना जर नवीन 3 फेज कनेक्शन पाहिजे असेल तर ते सध्या बंद आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी त्यांना कुठल्याही प्रकारचं 3 फेजचं कनेक्शन देत नाही आहे। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सौर ऊर्जा नाही आहे, त्यांना 3 फेजचं कनेक्शन या ठिकाणी देत यावं। त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात व जुन्नर तालुक्यात देखील जो आता सध्याचा विषय चालू आहे की स्मार्ट मीटर वीज मीटर संदर्भात आम्ही मान्य तहसीलदार यांना तो देखील विषय देत आहे की महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी असू द्या किंवा इतर कोणत्याही अदानी असू द्या, परंतु सर्व प्रशासनाचे जे काही डिपार्टमेंट सर्व तालुक्यात आहे त्याचे बॉस हे तहसीलदार असतात। म्हणून आमचे तहसीलदार साहेबांकडे एक मागणी आहे की स्मार्ट वीज मीटर सक्ती आपण बंद करावी। ग्राहकांना ऐच्छिक आहे, त्यांची जर इच्छा असेल तरच ते बसवावे, तसंच ज्या ग्राहकांना न सांगता तुम्ही वीज मीटर बसवले आहेत त्यांचे ते काढून टाकण्यात यावेत। त्याचप्रमाणे याचे अपंग सेलचे आमचे अध्यक्ष त्यांनी देखील सांगितलं मागील 2 ते 3 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अनेक जणांच्या खात्यामध्ये आलेले नाही। यामध्ये निराधार असतील, अनाथ असतील, वृद्ध असतील, या मंडळींच्या खात्यात 2 ते 3 महिन्यापासून अनुदान जमा नाही। ही मंडळी आपल्या अनुदानात आपला उपजीविका करत असतात। जर 3-3 महिने त्यांच्या खात्यात अनुदान येणार नसेल त्यांना उपजीविका कशी करायची? म्हणून आपण प्रशासनाला मान्य आहे की या बाबींचा आपण विचार करायचा व ताबडतोब याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। तसं आमचं एक निदर्शन झालं, आम्ही सर्व पदाधिकारी ठिकाणी आले आहेत आणि आपण पत्रकार मंडळी आपण आहात, आपण देखील आतमध्ये पाहिलं, आतमध्ये शेकडोच्या संख्येने लोक उपस्थित आहेत। तालुक्यातील प्रत्येक भागातून कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी समस्या घेऊन तहसील कार्यालयात आले आहेत, परंतु ना तहसील कार्यालयात आपल्याला कायमस्वरूपी तहसीलदार आहेत। आता जे शिरसाट साहेब आहेत काम चांगलं आहे, परंतु त्यांच्याकडे प्रभारी काम आहे। आपल्याला एक पदसिद्ध तहसीलदार आहेत, त्याचप्रमाणे 2-2 नायब तहसीलदार असतात। सध्या नायब तहसीलदार देखील कोणी नाहीये। मूळ शाखेचे मान्य मडके साहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे सध्या प्रभारी 4 जिल्हे आहेत, ते त्यांच्या विभागाचं काम पाहतील की सगळ्या विभागांचं काम पाहतील? म्हणून आमची मागणी आहे, माननीय सन्मान जिल्हाधिकारी असतील, सरकार असेल, यांना मागणी आहे शिवजन्मभूमीचं नाव घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जे काही राजकारण चालतं, सर्व घडामोडी चालतात, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानं पावन झालेली शिवजन्मभूमी आहे। त्या शिवजन्माला कायमस्वरूपी तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, यांची नेमणूक आपण लवकरात लवकर करावी असं मनसेच्या वतीने आपल्या या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे। जय महाराष्ट्र। उचलत नाही त्या संदर्भात तुम्ही सांगा काय विषय? कुठेच मान्य तहसीलदारांकडे आलो, तहसीलदार लोकांचे अनेक प्रश्न पेंडिंग पडले, लक्षात घ्या। तहसीलदार साहेब मान्य जिल्हाधिकाऱ्यांची निवडणुकीची SIRच्या अनुषंगाने मीटिंग आहे, त्यामुळे मीटिंग चालू आहे, त्याच्यामुळे घेतला नसेल तर ते परत आपण घेतला नसेल तर परत केला जाता। आज समजा मीटिंग असेल, तुम्हाला सांगू 15 दिवसापूर्वी फोन केला उचलला नाही, त्याच्या आधी केला उचलला नाही, तुम्हाला सांगतो जर पदाधिकाऱ्यांचे फोन उचलत नसतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय, सर्वसामान्य लोकांचं काय? लक्षात घ्या। ID कार्ड तरी कुठे कव्हर करून दिले जातात? अनेक प्रश्न पेंडिंग आहे साहेब, लक्षात घ्या। काय करू एक 2023 पीएम किसानचं 30 तारीख लास्ट आहे,
मुदत दिली. आऊट झाली. सध्या 3-4 दिवस झाला साईटच बंद बंद आहे. केली, आज पण नाहीये, बंद आहे ती. मग शेतकऱ्यांनी केवायसी करायची करायची. साहेब, याच्यावर थोडासा निर्णय घ्या किंवा त्याला थोडी मुदत वाढ द्यावी. हा. ठीक आहे, आपण साहेबांशी चर्चा करू. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावरच आहोत काय आमची सत्ता रस्त्यावरच आहे. त्यामुळे थोडंसं सिस्टमॅटिक करा, आम्ही आहोतच. साहेब आले ना, तहसीलदार साहेब आले का?